नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी भूगोल या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, उत्तर अमेरिकेतील डॅश डॅश हा प्रमुख पर्वत आहे। योग्य पर्याय आहे 2। तर उत्तर अमेरिकेतील रॉकी हा प्रमुख पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 2, तिबेट पठाराची निर्मिती डॅश डॅश प्रक्रियेमुळे झालेली आहे। योग्य पर्याय आहे 3। तर तिबेट पठाराची निर्मिती अंतर्गत प्रक्रियेमुळे झालेली आहे। प्रश्न क्रमांक 3, उरल पर्वताच्या पूर्वेकडे डॅश डॅश मैदान पसरलेले आहे। योग्य पर्याय आहे 1। तर उरल पर्वताच्या पूर्वेकडे सायबेरिया मैदान पसरलेले आहे। प्रश्न क्रमांक 4, आल्प्स पर्वतामधील डॅश डॅश हे सर्वोच्च शिखर आहे। योग्य पर्याय आहे 3। तर आल्प्स पर्वतामधील माउंट ब्लॅक हे सर्वोच्च शिखर आहे। प्रश्न क्रमांक 5, हिमालय पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत आहे। योग्य पर्याय आहे 1। तर हिमालय पर्वत हा वली प्रकारचा पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 6, ज्या अरुंद नळीतून हा शिलारस भूपृष्ठावर येतो त्यास ज्वालामुखीचे डॅश डॅश असे म्हणतात। योग्य पर्याय आहे 2। तर ज्या अरुंद नळीतून हा शिलारस भूपृष्ठावर येतो त्यास ज्वालामुखीचे विवर असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, फुजियामा आणि स्ट्रोम्बोली यांना डॅश डॅश ज्वालामुखीची उत्तम उदाहरणे म्हणतात। योग्य पर्याय आहे 2। तर फुजियामा आणि स्ट्रोम्बोली यांना जागृत ज्वालामुखीची उत्तम उदाहरणे म्हणतात। प्रश्न क्रमांक 8, डॅश डॅश प्रदेशात सौरशक्ती सर्वात जास्त प्रमाणात मिळते। योग्य पर्याय आहे 3। तर विषुववृत्तीय प्रदेशात सौरशक्ती सर्वात जास्त प्रमाणात मिळते। प्रश्न क्रमांक 9, सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवर हवेचा दाब डॅश डॅश मिलीबार असतो। योग्य पर्याय आहे 3। तर सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवर हवेचा दाब 1013.2 मिलीबार असतो। प्रश्न क्रमांक 10, हवेतील बाष्पाचे जलबिंदूत रूपांतर होण्याच्या क्रियेला डॅश डॅश असे म्हणतात। योग्य पर्याय आहे 2। तर हवेतील बाष्पाचे जलबिंदूत रूपांतर होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 11, गोमुखाजवळ गंगा नदी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते। योग्य पर्याय आहे 3। तर गोमुखाजवळ गंगा नदी भागीरथी या नावाने ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 12, भाकरा नांगल हा बहुउद्देशीय प्रकल्प डॅश डॅश या नदीवर आहे। योग्य पर्याय आहे 3। तर भाकरा नांगल हा बहुउद्देशीय प्रकल्प सतलज या नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 13, डॅश डॅश ही आशियातील सर्वात लांब नदी आहे। योग्य पर्याय आहे 2। तर यांगत्से ही आशियातील सर्वात लांब नदी आहे। प्रश्न क्रमांक 14, इजिप्त देश डॅश डॅश नदीची देणगी म्हणून ओळखला जातो।
योग्य पर्याय आहे 2. तर इजिप्त देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 15. डॅश डॅश नदीत जगातील सर्वाधिक पाणीसाठा आहे. योग्य पर्याय आहे 1. तर ॲमेझॉन नदीत जगातील सर्वाधिक पाणीसाठा आहे. प्रश्न क्रमांक 16. जागतिक सागरी क्षेत्राच्या डॅश डॅश टक्के भाग सागरी मैदानांनी व्यापलेला आहे. योग्य पर्याय आहे 1. तर जागतिक सागरी क्षेत्राच्या 66% भाग सागरी मैदानांनी व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. अटलांटिक महासागराने भूपृष्ठाचा डॅश डॅश टक्के भाग व्यापलेला आहे. योग्य पर्याय आहे 1. तर अटलांटिक महासागराने भूपृष्ठाचा 16.5% भाग व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. डॅश डॅश ही जगातील सर्वात खोल सागरी गर्त आहे. योग्य पर्याय आहे 3. तर मरियाना ही जगातील सर्वात खोल सागरी गर्त आहे. प्रश्न क्रमांक 19. झांझिबार बेटे डॅश डॅश या महासागरात आहेत. योग्य पर्याय आहे 2. तर झांझिबार बेटे ही हिंदी महासागरात आहेत. प्रश्न क्रमांक 20. अँटिलेज द्वीपसमूह डॅश डॅश समुद्रात आहे. योग्य पर्याय आहे 2. तर अँटिलेज द्वीपसमूह कॅरेबियन समुद्रात आहे. प्रश्न क्रमांक 21. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार 2005 मध्ये जागतिक क्षेत्राच्या डॅश डॅश टक्के क्षेत्रावर वने होती. योग्य पर्याय आहे 1. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार 2005 मध्ये जागतिक क्षेत्राच्या 30.9% क्षेत्रावर वने होती. प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅश खंडाचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे. योग्य पर्याय आहे 1. तर युरोप खंडाचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे. प्रश्न क्रमांक 23. डॅश डॅश वने घनदाट असतात. योग्य पर्याय आहे 3. तर सेल्वाज वने घनदाट असतात. प्रश्न क्रमांक 24. आर्थिकदृष्ट्या डॅश डॅश प्रकारची वने अधिक महत्त्वाची आहेत. योग्य पर्याय आहे 3. तर आर्थिकदृष्ट्या मोसमी प्रकारची वने अधिक महत्त्वाची आहेत. प्रश्न क्रमांक 25. डॅश डॅश या जीवसंहतीमध्ये तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. योग्य पर्याय आहे 1. तर सॅवाना या जीवसंहतीमध्ये तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रश्न क्रमांक 26. डॅश डॅश जीवसंहतीतील प्राण्यांच्या त्वचेचा रंग फिकट असतो. योग्य पर्याय आहे 1. तर वाळवंटी जीवसंहतीतील प्राण्यांच्या त्वचेचा रंग फिकट असतो. प्रश्न क्रमांक 25. फेल्ड हा प्रदेश डॅश डॅश या प्रकारच्या जीवसंहतीचा भाग आहे.
योग्य पर्याय आहे 3. तर फेल्ड हा प्रदेश गवताळ या प्रकारच्या जीवसंहतीचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 28. डॅशच्या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज करणे व पूर्वसूचना देणे शक्य होत नाही. योग्य पर्याय आहे 3. तर भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज करणे व पूर्वसूचना देणे शक्य होत नाही. प्रश्न क्रमांक 29. पोम्पोई हे शहर डॅशच्या खाली गाडले गेले. योग्य पर्याय आहे 2. तर पोम्पोई हे शहर ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली गाडले गेले. प्रश्न क्रमांक 30. नैसर्गिक आपत्ती या डॅशचे रौद्ररूपी प्रकटीकरण होय. योग्य पर्याय आहे 1. तर नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे रौद्ररूपी प्रकटीकरण होय. प्रश्न क्रमांक 31. कधी कधी उल्का पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 4. तर कधी कधी उल्का पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अशनी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 32. हॅलेचा धूमकेतू डॅश या साली शेवटचा दिसला. योग्य पर्याय आहे 3. तर हॅलेचा धूमकेतू इसवी सन 1986 या साली शेवटचा दिसला. प्रश्न क्रमांक 33. इस्रायलचे दक्षिणेस डॅश आखात आहे. योग्य पर्याय आहे 4. तर इस्रायलच्या दक्षिणेस अकावाचे आखात आहे. प्रश्न क्रमांक 34. इस्रायल लोकांची प्रमुख भाषा डॅश आहे. योग्य पर्याय आहे 3. तर इस्रायल लोकांची प्रमुख भाषा हिब्रू आहे. प्रश्न क्रमांक 35. इस्रायल मधील सर्वाधिक उंच प्रदेशाचे ठिकाण डॅश आहे. योग्य पर्याय आहे 1. तर इस्रायल मधील सर्वाधिक उंच प्रदेशाचे ठिकाण गॅलिली पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक 36. इस्रायलमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला डॅश उष्ण व कोरडे वारे वाहतात. योग्य पर्याय आहे 4. तर इस्रायलमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला खमासीन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात. प्रश्न क्रमांक 37. जॉर्ज टाउन हे शहर कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. योग्य पर्याय आहे 2. तर जॉर्ज टाउन हे शहर कथील या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 38. मलेशियाची आर्थिक राजधानी डॅश आहे. योग्य पर्याय आहे 2. तर मलेशियाची आर्थिक राजधानी क्वालालंपूर ही आहे. प्रश्न क्रमांक 39. मलेशियातील डॅश या शहराला उद्यानांचे शहर म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर मलेशियातील पुत्रजया या शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
प्रश्न क्रमांक 40. जपानची राजधानी डॅश डॅश येथे सर्वात मोठे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. योग्य पर्याय आहे 3. तर जपानची राजधानी टोकियो येथे सर्वात मोठे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. प्रश्न क्रमांक 41. जपानमधील बिवा हे गोड्या पाण्याचे सरोवर डॅश डॅश बेटावर आहे. योग्य पर्याय आहे 2. तर जपानमधील बिवा हे गोड्या पाण्याचे सरोवर होन्शू या बेटावर आहे. प्रश्न क्रमांक 42. दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिका खंड डॅश डॅश या महासागराने वेढले आहे. योग्य पर्याय आहे 4. तर दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिका खंड अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागर या महासागरांनी वेढलेले आहे. प्रश्न क्रमांक 43. अंटार्क्टिका संशोधन मोहिमेवर पहिला भारतीय चमू 1982 मध्ये गेला होता. त्याचे नेतृत्व कोणी केले? योग्य पर्याय आहे 1. तर अंटार्क्टिका संशोधन मोहिमेवर पहिला भारतीय चमू 1982 मध्ये गेला होता व त्याचे नेतृत्व डॉक्टर S.Z. कासिम यांनी केले. प्रश्न क्रमांक 44. भारतीय सर्वेक्षण संस्थेने अंटार्क्टिका विभाग डॅश डॅश येथे सुरू केला आहे. योग्य पर्याय आहे 4. तर भारतीय सर्वेक्षण संस्थेने अंटार्क्टिका विभाग फरीदाबाद येथे सुरू केला आहे. प्रश्न क्रमांक 45. डॅश डॅश हे अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर आहे. योग्य पर्याय आहे 1. तर व्हिन्सन मॅसिफ हे अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 46. ग्रेट बॅरियर रीफ डॅश डॅश या खडकापासून तयार झाली आहे. योग्य पर्याय आहे 4. तर ग्रेट बॅरियर रीफ प्रवाळ खडकापासून तयार झाली आहे. प्रश्न क्रमांक 47. कोणत्या खंडाच्या मध्यभागातून मकर वृत्त गेले आहे? योग्य पर्याय आहे 1. तर ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्यभागातून मकर वृत्त गेले आहे. प्रश्न क्रमांक 48. ऑस्ट्रेलियातील सोने उत्पादनासाठी डॅश डॅश ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. योग्य पर्याय आहे 4. तर ऑस्ट्रेलियातील सोने उत्पादनासाठी कालगुर्ली, कुलगड ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 49. कॉनरॅड हा भाग डॅश डॅश आवरणात आढळून येतो. योग्य पर्याय आहे 2. तर कॉनरॅड हा भाग शिलावरण आवरणात आढळून येतो. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 50. प्रावरण आणि शिलावरणास अलग करणाऱ्या थराला डॅश डॅश असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर प्रावरण आणि शिलावरणास अलग करणाऱ्या थराला मोहविलगता असे म्हणतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.